तर मित्रांनो, शेवटी काळू वॉटरफॉल जवळ आम्ही आलेलो आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळच्या 6:30 वाजता आहेत आणि जुन्नरच्या इकडे चालू आहे काळू वॉटरफॉल आणि आंधराई ट्रेक करत आम्ही काळू वॉटरफॉलला जाणार आहेत. त्या मंदिराजवळ आम्ही थांबलेलो आहे. इथे गाडी लावली आणि इकडला जो व्ह्यू आहे, हा डोंगर वगैरे इकडे भाग दिसतोय, इकडला व्ह्यू आहे, हा व्ह्यू पाहण्यासाठी आम्ही खास करून इथं थांबलेलो आहे. हा बघा व्ह्यूज, इकडे ढग वगैरे भरपूर वरती आलेले आहे. फोटोशूट चाललंय. आता आम्ही सावर्णे गावातून पुढे आलेलो आहे. वाघाची वाडी इथे आलोय आणि तिथे गाडी लावली पाठीमागे आम्ही आणि पुढे चाललोय वाट पाहायला. कारण की इथून जे बाकीचे जे गावकरी आहेत ते सांगतात की इथून 1-2 तासाच्या अंतरावर काळू वॉटरफॉल आहे. काळू वॉटरफॉलला आलोय आणि आंधराई ट्रेक आम्हाला करायचं होता, पण आंधराई ट्रेक हा तिकडला पहाड दिसतोय, म्हणजे तिकडला जो डोंगर आहे त्या डोंगर भागाच्या त्या तिकडे आहे. तिथून इकडे येणं खूप अवघड आहे. कारण की गाडी आपल्याला तिकडे लावावी लागणार आणि तिथून मग इकडे यायचं नाही. इथून मग चालत जाणं शक्य नाही होणार. पूर्ण दिवस जाणार, संध्याकाळ वगैरे होऊ शकते. इतकी पण रिस्क नाही घ्यायची. त्यामुळे आम्ही आता पुढची वाट पाहायला चाललोय आणि इथून पण थोडं रिस्की आहे. पाणी वगैरे वाहत आहे नदीला वगैरे, पण त्याच्यातून आता म्हणजे अंदाज घेऊन यांना सर्वांना घेऊन पुढे जायचे, पण तयारी आधी करायची. वाघाची वाडी या गावामध्ये आता आम्ही आलेलो आहे आणि आता तयारी करायची आपल्याला ट्रेकला जाण्याची काळू वॉटरफॉलला. हे बघा सुंदर असं गाव आहे जे डोंगर भागात वसलेलं आहे. मित्रांनो, आपली तयारी झालेली आहे. बॅग वगैरे अडकवली. जे ड्रेस वगैरे आणलं होतं ते इथंच ठेवलेत गाडीमध्ये, कारण की नंतर आल्यानंतर मग ते घालायचे कपडे जर भिजलो वगैरे तर. तयारी करतायत बाकीचे. माझी झाली. छोटासा ट्रेक आहे पण फुल एन्जॉय करायचा. उरका लवकर चला. मित्रांनो, मागच्या वेळेस मी व्लॉगमध्ये बोललो होतो की आमचे किरण ओंबळे नाही आहेत. त्यांचे वेगवेगळी रूप, वेगवेगळी नावं सांगितली होती, पण तो या ट्रेकला आलेला आहे. माझा म्हणजे खास मित्र आणि मला खूप आनंद झालेला आहे तो आल्याबद्दल. कारण की तो नसल्यामुळे थोडी मजा आम्ही एन्जॉय वगैरे केला, पण जो एन्जॉय खरा असतो तो एन्जॉय ह्या माणसासोबत होऊ शकतो. म्हणून यावेळेस या ट्रेकला या व्यक्तीला घेतलेला आहे. मित्रांनो, गाडी आता आपण ह्या घरासमोर आपण उभी केलेली आहे. त्यांना सांगितले की ते गाडी उभी करतोय आणि मग इथं आता गाडी पॅक वगैरे करून आपण ट्रेकिंगला सुरुवात करायची. या दिशेने मित्रांनो आपल्याला चालत जायचं ट्रेक करत. महत्वाचं म्हणजे मी आता एक काठी काढणार आहे, कारण की जंगल ट्रेक करायचा असेल किंवा आपल्याला जर कुठलाही ट्रेक असेल, जंगलातून असेल, पाण्यातून असेल, तर एक काठी सोबत ठेवायची. आपल्याला सपोर्ट राहतो, काठीचा खूप आधार मिळतो आपल्याला आणि काठीचा उपयोग पण होतो. जरी आपण जंगलातून ट्रेक करत असाल, एखादं समजा जनावर वगैरे आलं, काही सांगता येत नाही कधी काय समोर येईल, पण ते आपल्या हातात काय तर असलं की आपल्याला एक हिंमत मिळते, सपोर्ट राहतो. त्याच्यामुळे आपण एखादा काठी शोधणार आहोत चांगली अशी. बाकीच्या शोधतायत की नाही माहीत नाही, त्यांना मी दर वेळेसच सांगतो एखादी काठी सोबत ठेवा, पण ते ठेवत नाहीत. पण आपण ठेवायची, आपण पण सेफ राहायचं आणि सर्वांना सेफ ठेवायचं आपल्याला. मित्रांनो, हे जे काट्यांचं पडलंय त्याच्यातून एक चांगली अशी काठी काढलेली आहे, एक सपोर्ट राहावा म्हणून. तर मित्रांनो, ट्रेक सुरू केलेला आहे आणि ट्रेक खूप छोटा आहे, पण तरी आपण ट्रेक पूर्ण करायचा. समोर आपल्याला आता काळू वॉटरफॉल दिसतोय, पण तिथे जायला अजून 1-1.5 तास लागतो. 2 तास तरी जातात आरामशीर जायला, म्हणजे जंगल ट्रेक करत. जो आम्हाला जंगल ट्रेक करायचा होता त्या ट्रेकला सध्या आम्हाला येताच आलं नाही, फसलो आम्ही रोड. दुसऱ्या ट्रेकला आलो. आंधराई ट्रेक करत, जंगल ट्रेक करत काळू वॉटरफॉलला यायचं होतं. इकडे दिसतोय बघा पलीकडे एकदम त्या साईडला, तिकडे जायचं आहे आपल्याला. 1 ते 2 तास जातील. हे जे पुढं चाललेत सगळे चालत. हे बाजूचा परिसर बघा कसा दिसतोय, हिरवा निसर्ग हा भोवतीने.
अंतर चालत असता आपल्याला काळू वॉटरफॉल दिसलेला आहे. काळू वॉटरफॉल कसा दिसतो इथून मी दाखवतो. खरंच खूप भारी ट्रेक आहे. जंगल असल्यामुळे गवत वगैरे इकडे असल्यामुळे गवतावर जास्त मच्छर होतात. खूप चावतायत मच्छर. हा बघा इकडे वॉटरफॉल आहे. आपल्याला जायचं आहे. खूप असा चांगला ट्रेक होणार आहे. छोटा असला तरी चांगला ट्रेक होणार आहे. तर वाट काढत काढत तिथे आलेलो आहे. छोटासा झरा आहे. झऱ्यामध्ये सगळे फ्रेश होत आहेत. झऱ्यामध्ये हातपाय वगैरे धुत आहेत. भारी वाटतंय. तिकडे जायचे आपल्याला. वाट वगैरे निघते त्यानुसार तसं जाऊया आपण. मित्रांनो आपण आता नदीजवळ आलेलो आहे. नदीतून आपल्याला आता चालत जायचं आहे. छोटीशी नदी आहे. बघूया किती अंतर आहे काय आहे. ही बघा ही नदीपाशी आलं आणि लोक जे आलेत टुरिस्ट फिरायला वगैरे आलेत ते नदीतून चाललेत. थांबा 2 मिनिटं थांबा. तर चला आरामात जायचं सगळ्यांनी. मित्रांनो ही नदी आपण आता पार केलेली आहे आणि असा वरती चालत जायचं आहे. सगळे चाललेत. आपल्याला भेटले जे पुढं ट्रेकिंगला आले होते त्यांच्यासोबत आता जाऊया आपण पाठीमागे. खूप मोठी नदी होती पर आरामात पार केली. व्हिडिओज वगैरे काढता आले नाही, दाखवता आले नाहीत फक्त, कारण की मोबाईल पण आपल्याला इम्पॉर्टंट आहे. महागातला मोबाईल आपण घेतोय कष्ट करून, तो आपला जपलाच पाहिजे. खूप मस्त असा व्ह्यू आहे. आता आपल्या जवळ वॉटरफॉल येणार आहे, काळू वॉटरफॉल. आणि नदी अशी आहे. परत एकदा नदी आली. मागाशी एक नदी आली ती आपण पार केली. आता दुसरी नदी येणार आहे, ती पण पार करायची. खूप असं भयानक आहे. आता तर हे जे बघत असताना पाणी तिकडे जाते वाहते आणि इकडे काळू वॉटरफॉल आहे. 2 वॉटरफॉल आहेत. जाऊया आता आपण. हा जंगलातून रोड आहे. तसा सोपा रोड आहे, काय फसण्यासारखा नाही आहे. कारण हे जे इथून येणं जाणं लोकांचं असतं. मला असं वाटलं होतं की फसतोय वगैरे काय, एखादा कोणाला घेऊन यावं लागतंय वगैरे, तर त्याची काही खरंच गरज नव्हती. हे बघा पाणी नदीचं. असं वाटतंय की मॅन वर्सेस वाईल्ड मधले बिअर गिल्स सारखं आपण ट्रेकिंगला आलोय. आपण दुसऱ्या नदीजवळ पोहोचलेला आहे. ही बघा नदी. तिथे छोटे मोठे असे दुकान लागलेले आहेत. मॅगी वगैरे काय बनवून पाहिजे असेल तर ते मिळत आहेत. भरपूर लोक फिराय आलेत. ही जी आहे आपली इकडे गँग आहे. आणि आता नियोजन करूया कसं आपण पार करायचं. खूप भारी लोकेशन आहे, एकदम भारी वाटतं. हे जे फिरायला आले ते उड्या मारत आहेत पाण्यामध्ये आणि या कडेला येत आहेत. प्रत्येकाची येण्याची टॅक्टी वेगळी आहे. हे बघा लोकेशन, काळू वॉटरफॉल धबधबा. बाप रे कसलं पाणी आहे, कसलं डेंजर आहे. याच्यात पडलं तर तर मित्रांनो शेवटी काळू वॉटरफॉल जवळ आम्ही आलेलो आहे. किरण, मी आणि सौरभ आम्ही तिघंच आलोत. बाकीची सर्व पाठीमागेच गेलेत, आलेच नाहीत पुढे. आम्ही फक्त आलेलो आहे. पाठीमागचं तुम्हाला दाखवतो बॅकग्राऊंड कसं दिसतंय. या हे बघा पाणी किती वसाळून वाहतंय आणि वरतून पाणी पडतंय. काळू वॉटरफॉल मधलं धबधबा. बाजूचं वातावरण बघा कसं दिसतंय, एकदम भारी वाटतंय. खरंच खूप आनंद वाटतोय. मी या ठिकाणी आलोय काळू वॉटरफॉलला. खूप मोठे पत्थर आहेत, दगड आहेत आणि पाणी. असं पहिल्यांदाच मी धबधबा बघितलाय. मित्रांनो आता आपण काळू वॉटरफॉल पासून रिटर्न आलेलो आहे. आता परत चाललोय.
आपण जी इथं गाडी लावली होती तिथंच परत चाललेलो आहे. मी, सौरभ आणि किरण आम्ही तिघेच फक्त राहिलोय. बाकीचे मध्यातूनच निघून गेले वापस. ते पुढे आलेच नाहीत. काय माहीत काय झालं, त्यांना कंटाळा वगैरे आला असेल काय माहीत, किंवा बोर झाला असेल. पण आम्हाला खूप भारी वाटलं, त्याच्यामुळे आम्ही कंटिन्यू चालत एकदम शेवटपर्यंत गेलो. आणि आता वापस चाललो आहे आपल्या गाडीपाशी. जाऊया. आणि आता आपण गाडीपाशी कंप्लीट झालेला आहे. आणि आता जस्ट पोचलो आम्ही इथे. जिथे आपली गाडी ठेवली होती त्या गाडीच्या ठिकाणी आपण पोचलेलो आहे. आणि आता आपला पुढचा प्लॅन बघायचा, कारण की जे आपण काय आणलेलं आहे बनवण्यासाठी पकवान, तर ते आता बनवायचं. भजी वगैरे बनवायचे असं प्लॅन आमचा ठरला होता. तर बघूया आता कुठे इथे बनवायचे की दुसऱ्या लोकेशनवर, ते आता आपण नंतर बघायचं आहे. सध्या व्लॉग आपण इथे समाप्त करणार आहोत आणि भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. ट्रेकिंगचाच आज म्हणजे फक्त एवढाच व्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि बाकीचा जो आम्ही समजा जर काय बाहेर वगैरे बनवलं तर त्याचा मी एक वेगळा व्लॉग बनवणार आहे. तर मित्रांनो, आजचा व्लॉग आपण इथे समाप्त करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा जर मित्रांनो व्लॉग आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पडेल. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळू वॉटरफॉल ट्रेकिंग कंप्लीट झालेलं आहे फायनली. बाय.